हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते एका नवीन ब्लॉगसोबत. तर आज आम्हाला एका ठिकाणी लग्न होतं नांदेडला. त्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं. सो आम्ही सगळेच निघालो आणि आम्ही सकाळी खूप लवकर निघालो. तर मी सकाळचं काही शूट नाही करू शकले. सो आता राजवीर, विराज आणि आम्ही सगळेच इथून निघालो. तर इथे ह्या दोघांचं कारण प्रवास खूप दूर आहे, तर ह्यांची खूप मस्ती चालू होती इथे आणि त्यांचं एकमेकांना चिडवणं वगैरे ते सगळं बोलणं चालू होतं आणि थोडंफार त्यांना भूक पण लागली होती कारण की सकाळी खूप लवकर निघालो. त्यामुळे आम्ही काही घरून तर नाहीच खाल्लं आणि मध्ये पण नाही थांबलो. आम्ही ठरवलं की लंच वगैरेच करण्यासाठी एका हॉटेलला आपण थांबूया. तर मी ते सर्च केलं की कुठे एक चांगलं रेटिंगचं जे रेस्टॉरंट आहे आपण ते बघूया. मग आम्हाला हे हॉटेल सापडलं आणि ते आम्ही थांबलो. तर सगळ्यांना खूप भूक लागली होती आणि सगळ्यांनी फ्रेंच फ्राईज मागवले कारण दोघांचे पण खूप फेवरेट आहेत. पहिले ते दोघांनी खाल्ले आणि त्यानंतर पनीरची भाजी राजवीरने ऑर्डर केली कारण की पनीर टिक्का मसाला हा राजवीरला खूप आवडतो, त्याचा फेवरेट आहे. आणि मी कांदा लसूण नाही खात म्हणून मला ही भाजी नव्हती खायची. सो मी माझ्यासाठी डाळ पालक ऑर्डर केलेली आणि तोपर्यंत येईपर्यंत मी राजवीरला विचारत होते की भाजी कशी झाली आहे. तर राजवीरला खूप आवडली भाजी. राजवीरचे रिॲक्शन पण खूप भारी होते कारण त्याची खूप आवडते, त्याला पनीर खूप आवडतं. आणि नंतर विराजला पण विचारलं. विराजला पण भाजी खूप आवडली होती आणि तेवढ्यातच डाळ पालक पण आली होती. तर मी पण जेवायला घेतलं आणि नंतर डाळ पालक खाऊन झालं की हा राईससुद्धा एक मागवला. तर त्यातसुद्धा म्हणजे व्हेज बिर्याणी होती. त्यात पण त्यांना मी सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये कांदा लसूण तुम्ही नका. ही टेस्ट खूप छान होती. इथे जे काही आम्ही खाल्लं खरंच अप्रतिम टेस्ट होती. जेवण वगैरे झालं त्यानंतर आम्ही ताक ऑर्डर केलं होतं. ताक वगैरे आलं आणि 2च ग्लास केले कारण की राजवीरने आणि विराजने स्प्राईट घेतलं होतं. ते मी ते शूट नाही करू शकले आणि तेवढ्यातच जेवण वगैरे झाल्यानंतर मी बाहेर आले. तर व्ह्यू खूप छान होता. खरंच तिथे खूप छान झाडं वगैरे लावलेली होती आणि हॉटेल खूप सुंदर होती. शक्यतो हॉटेल अशी मी रेट बघूनच घेते आणि तिथे मग थांबतो. यांचं बिल वगैरे तिथे चालू होतं आणि त्यांना आम्ही सांगितलं की इथलं जेवण खूप छान होतं. त्यांना पण ते ऐकून खरंच खूप छान वाटलं. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे हॉटेल पण आणि तिथे खूप क्लिनिंग होती. अजिबात कुठल्याही प्रकारची घाण वगैरे नव्हती. इथे आमचं सगळं आवरून झाल्याच्या नंतर आम्हाला पुढे औंढा नागनाथला थांबायचं होतं. तिथलं दर्शन आम्ही आता घेणार होतो आणि झालं आता इथून डायरेक्ट आपण तिथेच भेटूया. सो आम्ही तिथे पोहोचलो, औंढ्याला आलो आणि उतरताच ह्या मावशींनी आमच्याजवळ एक फुलांची वगैरे टोपली दिली. आम्ही ती टोपली वगैरे घेतली आणि आम्ही लगेच इथे दर्शनाला जात आहोत. आम्ही सर्वेमध्ये आलो आणि इथे बघा किती सुंदर मूर्ती आहे. ह्या सगळ्यांचं तुम्ही पण दर्शन घ्या. खूप छान दर्शन झालं. फारशी काही गर्दी पण इथे नव्हती आणि आम्ही असं पण टाईम कदाचित 1 किंवा 2 वाजले असतील, तरी पण एवढी काही गर्दी नव्हती. आणि पुढे बघा मंदिर खूप सुंदर आहे. इथे थोडं मध्ये जावं लागतं. सुरुवातीला मला असं वाटलं की मी खाली जाऊ शकते का नाही, पण असं काही नाही झालं. असं नाही की मी इथे पहिल्याच वेळेस जाते आहे. मी आले जाऊन 1-2 वेळेस, पण खूप वर्ष झाले मी इथे नाहीच गेले. सो मला एवढी काही आयडिया नव्हती येत. खाली काही नाही, सगळं व्यवस्थित झालं. मी पण गेले आणि दर्शन पण छान झालं होतं. नंतर त्यांनी अभिषेक करायला सांगितला होता. ह्यांनी अभिषेक पण केला. अभिषेक वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही फुलं ऑफर केले. झालं आणि आम्ही बाहेर पडलो आणि लगेच थोडं पुढे गेलो की उसाचा रस तिथे होता. तर राजवीरला आणि विराजला तो प्यायचा होता. आम्ही थांबलो तिथे आणि मग सर्वांनीच तो रस घेतला. फायनली आम्ही पोहोचलो आहे आणि आम्हाला इथे 1 डे स्टे करायचं होतं म्हणून आम्ही रूम इथे पहिलेच बुक करून ठेवली होती. तुम्ही बघताय विराज खूप खुश झाला इथे आल्याच्यानंतर. त्याचं खरं असं होतं की त्याला माहिती नव्हतं इथे म्हणजे रूम बुक केला तेव्हा आम्ही त्याला असं काही सांगितलंच नाही की तिथे वॉटर पार्क वगैरे आहे. कारण घरून जेव्हा निघालो तेव्हा दोघांना पण नव्हतं यायचं. दूर पण खूप होतं आणि ते बोर होतं असं कुठं जायचं म्हटलं तर बाहेर. कारण मुलं एवढा प्रवास आहे 7 घंटे 8 घंटे लागणार होते आम्हाला तिथे पोहोचेपर्यंत आणि मुलं करणार काय ना.
तर म्हणून त्याला जेव्हा इथे त्याने बघितलं तर तो खूप अतिशय खुश झाला होता. आणि नंतर तो असं बोलला की बरं झालं मी आलो, नसतं आलं तर हे सगळं मिस केलं असतं मी. आणि मला पण बघून छान वाटलं त्या दोघांना, कारण ते खूप बोर झाले होते. तर ही आहे आमची रूम जी आम्ही बुक केली होती. आणि छान आहे सगळं व्यवस्थित, मुलांना पण खूप आवडलं. आणि मेनली म्हणजे ह्यामध्ये जेव्हा गॅलरीमधनं स्विमिंग पूल दिसलं तेव्हा तर अतिशय खुश झाले मुलं. आणि छान व्ह्यू होता. आणि हे बघा माझी पण तयारी झाली होती. आणि राजवीर विराज ते पण तयारी करून खाली गेले होते. आणि हळदीचं मी एवढं शूट करू शकले. हे बघा ही माझी मामी आहे, दोघे पण मामीच आहेत. मी जास्त काही शूट नाही करू शकले, पण मी शेवटी फोटोज वगैरे मी ॲड नक्की करेल तुमच्यासाठी. आणि हे बघा स्टेजवर नवरी पण आलेली आहे. हा शूट मी दुसऱ्या दिवशी सकाळी केला आहे. मॉर्निंग झाली आहे मस्तपैकी. छान सकाळी उठलो, थोडा उशीरच झाला उठायला, कारण रात्री हळदी खूप उशिरा लागली होती. त्याच्यामुळे म्हणजे रात्री खूप जागरण झालं आहे. आणि सकाळी सकाळी मुलं पण, कारण ह्यांना एकच टाईम दिला होता 7 ते 9 वाजेपर्यंतच इथे एंट्री असेल, नंतर नाही आहे. म्हणून मग त्यांनी पण स्विमिंग पूलमध्ये मस्ती वगैरे करता येते. तोपर्यंत मी माझी तयारी करून घेते. आणि तुम्ही बघू शकता माझी पण तयारी झाली आहे. आणि नक्की सांगा साडी वगैरे कशी वाटते आहे. आणि झालं, लग्न छान पार पडलं. आणि आम्ही सगळं आवरल्याच्यानंतर आम्ही आता निघालो घरी जाण्यासाठी. आणि मध्येच मुलांना भूक लागली, सो आम्ही ठरवलं की आता जेवण वगैरे करून मग घरी जावं, कारण घरी जाण्यासाठी खूप वेळ लागणार होता आम्हाला, रात्री 1 वाजला पोहोचेपर्यंत. आणि हळदीचे आणि लग्नाचे फोटो मी नक्की ॲड करेल, तुम्ही पुढे बघाच. थँक्स फॉर वॉचिंग. आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कारण तुमचा सपोर्ट जो आहे तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही दिलेला तुमचा प्रत्येक लाईक आणि प्रत्येक कमेंट माझ्यासाठी म्हणजे मला खूप मोटिवेट करतं ते. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि खुश राहा. बाय बाय.